नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीने लोणचे कसे तयार करायचे ते बघणार आहोत. सर्वप्रथम खापा कशा फोडावे. तर इथे एक चुंबळ बनवून घेतली. त्या चुंबळीवरती असा उभा आडवा असा आंबा ठेवून घ्यायचा, कैरी ठेवून घ्यायची. त्यानंतर या पद्धतीने अशा खापा फोडायच्या. तर मी स्वतः या सर्व खापा बनवल्या आहेत. तर म्हणतात की याला जास्त मेहनत लागते, त्यामुळे शक्यतो ही माणसंच फोडतात, परंतु मी स्वतः या खापा फोडल्या आहे. अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशा खापा तयार झालेल्या आहेत. तर आता मी 25 आंबोळीचं लोणचं बनवायला घेतलं. तर त्यासाठी मी 1 किलो इतकी मोहरी डाळ घेतली. ती छान अशी बारीक करून घेतली. तर मोहरी डाळ ही बारीक करून घ्यायची, जेणेकरून ती लोणच्यामध्ये छान मोठे. जर जाडसर जशी आहे तशी जर मोहरी टाकली तर खार इकडे असं होऊन जातं. त्यामुळे या पद्धतीने केलंय लोणच्यामध्ये छान मुरतो, त्यामुळे या पद्धतीने बारीक करून घ्यायची. आता त्यानंतरून लाल तिखट म्हणजे ज्या मिरच्या असतात त्या छान बारीक करून घेते. त्यामध्ये हवं त्या प्रमाणामध्ये भरपूर सारा म्हणजे लसूण जास्तच घालायचं आहे. लसूण घेतलाय, ते दोन्ही एकत्रच बारीक करून घेतले. या पद्धतीने म्हणजे चटणी जशी आपण बनवतो ना लसूण आणि मिरची. तर बडीशोप घालून घेऊया. बडीशोप पण 100 ग्रॅम इतके घेतले. तर बडीशोप जितक्या जास्त असेल तितकं चव छान येते. आणि त्यानंतर अर्धी वाटी इतका मीठ घातला आहे 25 कैऱ्यांसाठी. आणि आता गूळ देखील आपल्याला हवा त्या प्रमाणामध्ये घालून घ्यावं. कुणाला आंबट लागतं, जर कुणाला आंबट गोडाचं लोणचं लागतं तर त्या प्रमाणात गूळ घालायचा. त्यानंतर हा सुट्टा मसाला घेतलाय, तेजपान, दालचिनी, लवंग. आता हा मसाला घालून झाल्यानंतर गरम तेल थोडस थंड करून आणि ते या खारामध्ये ओतून घ्यायचं. आणि हळद मी अगदी थोडीशीच घातली, कारण मला लालसरच लोणचं आवडते, त्यामुळे मी 1 चमचा इतकी हळद घातली आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हळद वापरू शकता, परंतु जास्त हळदीने लोणचं शेडूक बनतं, चांगलं लागत नाही खायला, म्हणून हळद जरा कमीच प्रमाणात टाकते. तर या पद्धतीने आपला खार तयार झालेला आहे. आता हा म्हणजे कमीत कमी 3 ते 4 तासासाठी असाच थंड होत ठेवूया. तर आता खार देखील एकीकडे थंड झालाय. तर आपल्या खापा देखील या 2 दिवस असे छान वाळू दिलेल्या होत्या, अगदी मस्त वाळल्या आहे. आणि मस्त अशा वाळल्यानंतर आता त्या आपण खार थंड झाल्यानंतर त्यामध्ये घालून घेतल्या. आता या पद्धतीने पूर्ण खारामध्ये छान असं मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून सगळ्या खारामध्ये छान ह्या मिक्स होतील. तर थोड्या थोड्या करत अशा त्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर बरणीत भरायच्या. तर माझ्याकडे सध्या लोणच्याची बरणी नसल्यामुळे मी या साध्या प्लास्टिकच्या डब्यात भरला आहे. नंतर आपल्या लोणच्याच्या बरणीमध्ये भरून घेईन. तर या पद्धतीने आपले लोणचं तयार झालंय. तर खार आता सध्या वरती आलेला आहे, कारण आता तो मुरलेला नाही अजून. तोपर्यंत वरती जो खार राहिलेला, म्हणजे खाली जो पातेल्यात खार राहिलेला होता, तो सर्व यामध्ये व्यवस्थित भरून घेतलाय. आता 3 ते 4 दिवस आपण हे लोणचं असेच मुरत ठेवूया, म्हणजे मस्त असं लोणचं तयार होतं. अगदी खापा फोडण्यापासून तर लोणचं तयार करण्यापर्यंत अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.